नीरू जेव्हा आपल्या पतीसोबत आपल्या रूममध्ये बेडरूममध्ये झोपलेली असते, अचानक अर्ध्या रात्री तिला जाग येते. कारण तिच्या कानामध्ये पैंजणांचा आवाज येत असतो. नीरू 2 मिनिटं बेडवरतीच पडून राहते. मात्र तिला काहीतरी शंका येऊ लागते. ती विचार करते की या घरामध्ये पैंजण घालणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तिची 19 वर्षांची मुलगी सोनी. नीरू आपल्या बेडवरून उठते आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागते. ती जशी जशी त्या आवाजाच्या दिशेने जवळ जाऊ लागते तसं त्या पैंजणांच्या आवाजाव्यतिरिक्त तिला आणखी वेगळा आवाज येऊ लागतो, जो की एक विचित्र आवाज असतो. आता नीरूला आणखी डाऊट येऊ लागतो. नीरू हळूच आपल्या मुलीच्या रूमकडे जाते आणि खिडकीमधून डोकावून बघते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. कारण त्यांच्या घरामध्ये जो भाडेकरू राहत होता तो आणि नीरूची जवान मुलगी एकाच रूममध्ये आपत्तीजनक अवस्थेमध्ये नको ते कृत्य करत होते. नीरूला हे बघून प्रचंड राग येतो. तिला काय करावं काही सुचत नाही. मात्र ही नीरू जी असते ही देखील ते दृश्य बघण्यात मग्न होऊन जाते. ती पुढची काही ॲक्शन न घेता ते दृश्य बघत असते. आणि जसं त्या भाडेकरूचं आणि तिच्या मुलीचं ते काम पूर्ण होतं, तो भाडेकरू त्या मुलीच्या रूममधून बाहेर येऊन त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो, तेव्हा ही नीरू लपून बसते. जेव्हा तो व्यक्ती त्याच्या रूममध्ये जातो, नीरू देखील मागून त्याच्या रूममध्ये जाते आणि त्याचा दरवाजा नॉक करू लागते. जावेद नावाचा तो भाडेकरू दरवाजा उघडतो. समोर बघतो तर त्याची मालकी नीरू असते. नीरू जशी त्याला बघते त्याच्या कानाखाली सनकन एक वाजून देते आणि नीरू जावेदला म्हणते की तुला लाज लज्जा वाटत नाही? तू ज्यांच्या घरामध्ये राहतो, ज्यांनी तुला आसरा दिला, त्यांच्याच मुलीसोबत असं करतो. मी सर्व दृश्य बघितलं आहे आणि जर त्या मुलीच्या वडिलांना म्हणजे माझ्या पतीला ही गोष्ट समजली तर काय होईल तुला माहिती आहे का? आता तो भाडेकरू सुरुवातीला थोडा घाबरतो, मात्र नंतर त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य येतं आणि तो म्हणतो की तुमच्या पतीला ही गोष्ट समजणार नाही, कारण तुम्ही त्याला सांगणारच नाही. आता नीरू म्हणते म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा तो भाडेकरू म्हणतो की मी तुमचं मन ओळखून आहे. तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला माहीत आहे. तुम्हाला त्याला सांगायचं असतं तर तुम्ही तेव्हाच सांगितलं असतं जेव्हा तुम्ही आम्हाला बघितलं. मात्र तसं तुम्ही केलं नाही आणि तुम्ही येथे आलात. आता नीरूच्या मनात काय आहे हे त्या जावेदला माहीत होतं, त्यामुळे नीरू त्या ठिकाणी शांत झाली आणि नंतर त्या जावेदने नीरूला देखील आपल्या जाळ्यात ओढले. नीरू तेथे काही करू शकली नाही. नंतर नीरू आणि जावेदमध्ये काय घडले, काय आहे ही संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या जोधपूरमधून. जोधपूरमध्ये राहणारा रोशन यादव, जो की मूळचा उत्तर प्रदेशचा होता, मात्र तो जोधपूरमध्ये येऊन सेटल झाला होता. त्याच्या बापजाद्यांपासून तो जोधपूरमध्येच काम करत होता. त्याचे आजे पणजे देखील रिक्षा चालवण्याचं काम करत होते. आता तो देखील रिक्षा चालवण्याचं काम करत होता. रोशन यादव त्याच्या परिवारामध्ये आता फक्त त्याची पत्नी आणि एक मुलगी होती, कारण त्याच्या आई वडिलांचा बऱ्याच वर्षांपूर्वी मृत्यू झालेला होता. हळूहळू असेच दिवस जात राहिले. मात्र रोशन यादवची जी पत्नी होती हिचं 10 वर्षांनंतर दुःखद निधन झालं. आता कुटुंबामध्ये फक्त रोशन यादव आणि त्याची ती 14-15 वर्षांची मुलगी सोनीच राहिली होते. रोशन यादव रिक्षा चालवण्याचं काम करायचा. त्याचं स्वतःचं घर वगैरे चांगल्या पद्धतीचं होतं. त्याला एक मुलगी होती, मात्र आता कुटुंबामध्ये मुलगी आणि तोच राहिला होता. पत्नी तर त्याची राहिली नव्हती. आणि असाच एक दिवस या रोशन यादवची भेट नीरू सोबत होते. नीरूचं देखील लग्न झालेलं होतं, मात्र तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता. आणि अशा प्रकारे नीरू आणि रोशन यादव यांचं सूत जुळते आणि हे दोघे लग्न करून घेतात. नीरूला सर्व काही पसंत पडतं. रोशन यादवला भलेही मुलगी होती, मात्र नीरूचं देखील अगोदर लग्न झालेलं होतं, त्यामुळे नीरू जास्त विचार करत नाही आणि ती रोशन यादवसोबत लग्न करून घेते. आणि अशा प्रकारे आता रोशनच्या कुटुंबामध्ये रोशन, त्याची ती अगोदरच्या पत्नीपासून असलेली मुलगी आणि आता नीरू, अशा प्रकारे यांचा संसार सुरू झाला होता. हळूहळू रोशन यादवला नीरूपासून देखील एक मुलगा जन्माला आला आणि या कुटुंबामध्ये आता नीरू, रोशन, सोनी आणि तो मुलगा, अशा प्रकारे 4 जणांचं हे कुटुंब होतं. सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र रोशन यादव जो रिक्षा चालवण्याचं काम करायचा त्याला कमाई देखील चांगल्या पद्धतीने होत होती. मात्र तो जसा संध्याकाळी घरी यायचा तसा दारूच्या ठेक्यावरती जायचा.
तेथेच दारू पीत बसायचा. कधी कधी त्याचा मूड असला तर तेथून दारूची क्वार्टर घेऊन आपल्या घरी यायचा आणि घरामध्येच दारू पीत बसायचा. त्याची पत्नी निरू त्याला कधी विरोध करू लागली तर तो पत्नीला शिव्या द्यायचा, कधी कधी तिच्यावरती हातही उचलायचा. अशा प्रकारे बराचसा पैसा हा दारूमध्ये देखील तो खर्च करू लागला होता आणि थोडेफार पैसे हे घरामध्ये वापरत होता. त्या पैशामधून कसं बसं हे घर सुरू होतं. रोशन यादवची जी अगोदरच्या पत्नीपासून मुलगी होती सोनी, हिने जर कॉलेजचं वगैरे काही त्याला सांगण्याचं ठरवलं शाळेचं, तर रोशन यादव त्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. असेच दिवस जात होते. मात्र यांच्या जीवनामध्ये नवीन वळण तेव्हा येते जेव्हा एक दिवस रोशन यादव हा दारूच्या कट्ट्यावरती बसलेला असतो आणि ठेक्यावरती आणखी एक व्यक्ती बसलेला असतो, जावेद. हा जावेद देखील दारू पित असतो आणि इकडे रोशन देखील दारू पित असतो. आता दोघेही एकाच टेबलवरती बसलेले होते, एकाच टेबलसमोर बसलेले होते. तर पिता पिता दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू झालं. जावेद जो होता तो देखील एक ऑटो चालकच होता आणि रोशन देखील एक ऑटो चालक होता. अशा प्रकारे दोघांमध्ये चांगली जमू लागली. दोघेही रोज त्या ठिकाणी आल्यानंतर भेटू लागले, बोलू लागले. हळूहळू पॅगला पॅग लावता लावता दोघे घट्ट मित्र बनले. आता पिणाऱ्यांचं कसं असतं, तू माझा मित्र, तू भाऊ, तू जे म्हणशील ते मी करेल, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. त्यांचं नातं म्हणजे अगदी घट्ट नातं असतं. आता जावेद आणि रोशन यादवमध्ये इतकी खास मैत्री जमली होती की रोशन यादव हा कधीकधी त्या ठेक्यावरून खांबा घ्यायचा आणि आपला मित्र जावेदला आपल्याच घरी घेऊन यायचा. जावेदला घरी आणलेलं हे निरूला अजिबात आवडत नव्हतं. मात्र तिला रोशनपुढे बोलण्याची हिंमत नव्हती, कारण रोशनला जर तिने जास्त विरोध केला तर रोशन तिच्यावरती लगेच हात उचलायचा. मात्र जो रोशनचा मित्र आला होता जावेद, हा जावेद एक खूप चतुर आणि कॅरेक्टरलेस व्यक्ती होता. हा जावेद जसा आला तसा बघतो रोशन यादवची जी पत्नी आहे निरू, हिच्या मनामध्ये काहीतरी आहे, हिला कसली तरी कमी पडते. आणि त्याच्या व्यतिरिक्त या जावेदने रोशन यादवच्या त्या मुलीकडे बघितले होते, जिचं वय आता 19 वर्ष झालं होतं. आणि त्या मुलीला जसं त्या जावेदने बघितलं होतं तेव्हाच त्याने विचार करून टाकला होता की काही झालं तरी या मुलीला मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. आता जावेद जेव्हा रोशन यादवसोबत त्याच्या घरीच येऊन दारू प्यायचा तेव्हा तो प्रत्येक व्यक्तीला वाचत असायचा, कोणाच्या मनात काय आहे, कोण कसं आहे, या सर्व गोष्टी. मात्र जावेद आल्याचं हे निरूला सहन होत नव्हतं, म्हणून जावेद येताना तिच्या त्या 4 वर्षांच्या मुलासाठी चॉकलेट बिस्किट वगैरे घेऊन येऊ लागला होता. आणि अशा प्रकारे ते लहान मुलगा देखील जावेदला अंकल अंकल म्हणू लागला होता. आणि ती 19 वर्षांची जी मुलगी होती सोनी, हिच्यासाठी देखील काही वस्तू तो गिफ्ट करत होता. रोशन यादवला काही अडचण नव्हती. रोशनचा जावेदवरती खूप भरोसा होता. रोशनला वाटत होते की हा माझा मित्र आहे आणि हा आपल्या परिवाराची देखील काळजी करतो, हा आपल्या घरातलाच माणूस आहे. जावेद बघायचा की रोशन त्याच्या मोठ्या मुलीला जास्त भाव देत नाही. ती काही सांगायला गेली तर रोशन तिला धिटकारून टाकतो. आणि हीच गोष्ट जावेदने ओळखली होती. आणि त्या मुलीला जी जी गोष्ट कमी पडते ही गोष्ट तो रोशन आणि निरू समोरच सोनीला देऊ लागला होता. आणि अशा प्रकारे त्या सोनीला देखील जावेद अंकल खूप आवडू लागले होते. असेच दिवस जात होते. आता जावेद त्यांच्या घरामध्ये इतका मिसळला होता की निरूचे देखील जावेदने मन जिंकले होते. आता निरूलाही जावेद आपल्या घरी आल्याचं आवडत होतं, कारण जावेद जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तिच्या मुलासाठी काही ना काही घेऊन येत होता. असेच दिवस पुढे सरकत होते. जसा रोशन यादव सकाळी आपली ऑटो घेऊन निघून जायचा, तसं रोशनची मुलगी जी सोनी होती ती कॉलेजला जायची आणि जावेद जो होता हा तिच्या कॉलेजच्या बाहेर ऑटो घेऊन जायचा. जशी सोनीची कॉलेज सुटायचे तसं सोनीला आपल्या ऑटोमध्ये बसवायचा. तिला काय पाहिजे काय नाही ते विचारायचा, तिला ते सर्व पुरवायचा, तिला हॉटेलला घेऊन जायचा, तिला जेवायला द्यायचा. आणि असेच अनेक दिवस तो असं करत राहिला. सोनीला देखील तो अंकल वाटत होता, तो नेहमी आपल्या घरी येतो असं ती समजत होती. आणि एक दिवस या जावेदने तिच्या सर्व इच्छा पूर्ण करता करता तिला हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यासोबत पहिल्यांदाच संबंध बनवले. आता सोनीचं वय 19 होतं, मात्र जावेद हा लगभग 30 ते 35 वयांचा व्यक्ती होता. मात्र सोनीने तो विचार केला नाही, कारण तिला ज्या ज्या गोष्टींची कमी पडत होती, जी जी तिची डिमांड होती, ती सर्व डिमांड हा जावेद पूर्ण करत होता.
त्यामुळे त्या ठिकाणी सोनी आणि जावेदमध्ये हे संबंध आता बनू लागले होते. आणि या गोष्टीची कल्पना इकडे रोशन यादव आणि त्याची पत्नी नीरूला अजिबात नव्हती. एक दिवस रोशन यादव आणि जावेद हे त्यांच्या घरामध्येच दारू पित होते आणि दारू पिता पिता हा जावेद त्या रोशनला असं काहीतरी म्हणतो, त्यामुळे त्याचं सर्व काही सोयीला लागून जातंय. जावेद म्हणतो की मी ज्या भाड्याच्या रूममध्ये राहतो ते मला त्या रूममधून जायला सांगितलं आहे, घर खाली करण्यासाठी सांगितलं आहे. खरं तर हा जावेद जो होता हा देखील एक विवाहित व्यक्ती होता, मात्र त्याचा घटस्फोट झालेला होता आणि त्याबद्दल त्याने रोशनला अगोदरच सांगितलेलं होतं. आता जसं जावेद म्हणतो की त्याला घर खाली करावं लागेल, त्याचं राहण्याची व्यवस्था नाहीये, तसं ही जी नीरू असते, नीरूच्या मनामध्ये त्या जावेदबद्दल अगोदरच काहीतरी सुरू असतं. ही नीरू आपल्या पतीला म्हणजे रोशन यादवला म्हणते की तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर यांना आपल्याच रूममध्ये ठेवून घेऊयात, म्हणजे आपल्याला दर महिन्याला भाडेही भेटत जाईल आणि आपल्याला देखील ते पैसे कामी येतील, त्यांना देखील राहण्याची सोय होईल. रोशनला देखील ही गोष्ट पटते. रोशन लगेच म्हणतो की ठीक आहे. जावेदला विचारतो आणि जावेद लगेच ती गोष्ट ॲक्सेप्ट करतो. आता 2 दिवसानंतर जावेद आपलं सर्व सामान त्यांच्या घरामध्ये त्या रूममध्ये आणून ठेवतो आणि त्या ठिकाणीच राहू लागतो. आता जावेद जो होता त्याला सोनीसोबत जे काही करायचं होतं ते करण्यासाठी पूर्ण मैदान साफ झालं होतं. जेव्हा रोशन आणि नीरू तिकडे झोपून जायचे तेव्हा तो सोनीच्या रूममध्ये यायचा, तर कधी सोनीला आपल्या रूममध्ये बोलावून घ्यायचा. 2 ते 3 महिने हे प्रकरण असंच सुरू होतं. मात्र जेव्हा नीरूला पैंजणांचा आवाज आल्यानंतर तिला जाग आली होती आणि त्या दिशेने ती गेली होती, तिने प्रत्यक्ष ते दृश्य बघितलं होतं. त्यानंतर ती जावेदच्या रूममध्ये गेली होती आणि त्याच्या कानशिलात लगावली होती. तेव्हा जावेदने तिचं देखील मन आधीच ओळखलेलं होतं. जावेद हा शार्प माइंडेड व्यक्ती होता. तो ऑटो चालक नक्कीच होता आणि त्यानंतर नीरूसोबत देखील त्याचे संबंध बनू लागले होते. अशा प्रकारे जो ऑटो चालक जावेद होता त्याचे आईसोबत आणि मुलीसोबत दोघांसोबतही असे संबंध सुरू झाले होते. आता जेव्हा जेव्हा रोशन आपली ऑटो घेऊन जायचा तेव्हा हा जावेद कधी कधी सुट्टी मारायचा. जावेद हा जो पैसे वगैरे लुटण्याचं एवढं सर्व काम करत होता याचं कारण एकच होतं की याच्याकडे 3 रिक्षा होत्या, ज्या की 2 रिक्षा त्याने भाड्याने दिलेल्या होत्या आणि 1 रिक्षा हा जावेद स्वतः चालवत होता आपल्या मूडनुसार. त्यामुळे त्याला पैशांची कसली कमी नव्हती आणि त्याला वाटेल तेव्हा तो सुट्टी काढत होता. अशाच प्रकारे आता नीरूला माहीत होतं की या जावेदचे आपल्या मुलीसोबत संबंध आहे. मात्र नीरू विचार करते की ती मुलगी कुठे तिची स्वतःची आहे. नीरू म्हणते की तसं पण ती रोशनच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे, त्यामुळे नीरू त्या गोष्टीला एवढं सिरियस घेत नाही. नीरूला यांच्याबद्दल सर्व माहीत होतं. नीरूचंही जावेदसोबत हे प्रकरण सुरू झालं होतं. मात्र सोनीला ही गोष्ट माहीत नव्हती की तिची जी आई आहे नीरू, हिचं देखील जावेदसोबत संबंध सुरू आहेत. मात्र ही गोष्ट कधी लपून राहत नसते. एक दिवस सोनी यांना रंगेहात पकडतेच आणि त्यानंतर ती जावेदवरती ओरडू लागते. तेव्हा जावेद म्हणतो की तू बिलकुल शांत बस, कारण तुझ्या संपूर्ण गरजा या मी पूर्ण करतो. तुझा बाप तुझ्या गरजा कधीच पूर्ण करू शकत नाही. तुला आत्तापर्यंत तुझ्या गरजा मीच पूर्ण करत आलो आहे आणि इथून पुढे मीच करणार. तुझ्या आईने एक दिवस आपल्याला बघितले होते आणि त्यानंतर तुझी आई ही तुझ्या वडिलांना रोशन यादवला आपल्याबद्दल सांगणार होती. त्यामुळे तुझ्या आईची डिमांड असल्यामुळेच मी ही गोष्ट केली आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही. तुला जे सुरू आहे ते सुरू राहू दे. तेव्हा सोनी ही गोष्ट ॲक्सेप्ट करते आणि मान्य करते. अशा प्रकारे हा जावेद कधी सोनी तर कधी नीरू या दोघींच्या संबंधात होता आणि त्या दोघींनाही ही गोष्ट समजली होती. आणि अशा प्रकारे वासनेच्या वशीभूत होऊन या मायलेकी या अशा कृत्य करत होत्या आणि रोशन यादवला ही गोष्ट माहीत नव्हती. रोशन यादवला तर माहीत नव्हतं, मात्र या विसरून गेल्या होत्या की यांच्या घरामध्ये एक 4 वर्षांचा मुलगा देखील आहे आणि तो मुलगा जरी लहान असला तरी तो सर्व बघतो आणि त्याला सर्व काही कळत असतं. असेच दिवस जात होते. रोशन यादव जो होता तो देखील खुश होता, कारण जावेद त्यांना घर भाडं म्हणून 5,000 रुपये देत होता. जावेद जेवणापासून तर राहण्यापर्यंत त्यांच्या घरातच राहायचा आणि तो रोशनचा दारू पिण्यासाठी पार्टनर देखील होता.
रोशनला देखील कधी काही अडचण असली तर 1000-2000 रुपये त्याला असेच देऊन टाकायचा. जावेदचे एवढे पैसे देण्याचं कारण एकच होतं की त्याच्याकडे 3 रिक्षा होत्या. असेच दिवस जात राहिले. एक दिवस रोशन यादव याला आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशला जायचे होते, कारण त्याच्या जमिनीचा काहीतरी वाद सुरू होता. त्यामुळे हा रोशन यादव विचार करतो की मी 8-15 दिवस माझ्या गावी जातो. पत्नी आणि मुलाचे कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जावेद इथे आहेच. जावेदवरती त्याचा भरोसा होता आणि रोशन यादव त्याच्या घरच्यांना सांगून, जावेदला सांगून उत्तर प्रदेशला निघून जातो. आता 15 दिवस रोशन येणार नसतो आणि या दरम्यान हा जावेद मुळात सोनी आणि नीरू या दोघी आपल्या सर्व हद्दी पार करून टाकतात आणि जावेदमध्ये आणि यांच्यामध्ये हे कायमच घडू लागते. जेव्हा यांना वाटेल तेव्हा यांचं हे विचित्र कृत्य सुरू असते. मात्र तो मुलगा, जो 4 वर्षांचा मुलगा होता, तो हे सर्व बघत होता. त्या मुलाला लहान समजून या इग्नोर करत होत्या. आता असेच 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर रोशन यादव घरी आला. मात्र जसा तो घरी आला तसं त्या मुलाने त्याच्या वडिलांना सर्व सांगून दिलं. जसं रोशनने हे ऐकलं, त्याच्या पायाखालची जमीन सरकली की मुलगा हे असं कसं बोलू शकतो, तो इतकं सारं खोटं तर बोलणार नाही. रोशन यादवला खूप मोठा धक्का बसतो. मात्र रोशन तेथे काही ॲक्शन घेत नाही. रोशन रंगे हात पकडण्याचं ठरवतो. तो रात्र होण्याची वाट बघतो आणि रात्रभर जागण्याचं ठरवतो. ज्या रात्री तो जागतो त्या रात्री तर तसं काही घडत नाही. मात्र दुसऱ्या रात्री जेव्हा तो जागतो तेव्हा त्याला त्याची पत्नी त्याच्या शेजारी दिसत नाही आणि तो जावेदच्या रूमच्या दिशेने जातो, तर त्याची पत्नी नीरू ही जावेदच्या रूममध्ये असते. आता त्या ठिकाणी रोशन यादव खूप वाद घालतो. त्याच्या पत्नीला मारतो आणि जावेदला देखील खूप मारहाण करतो आणि त्यानंतर या जावेदला त्याच्या घरातून हुसकून देतो. त्याला सांगतो की तुझा आणि माझा आता इथून पुढे काही संबंध नाही. एवढं सर्व करून झाल्यानंतर पुन्हा सर्व काही ठीकठाक सुरू होतं. रोशन यादवला जावेदचा आणि त्याच्या पत्नीचे संबंध होते हे तर माहीत होतं आणि त्याने त्याच्या पत्नीला माफही केलं होतं. मात्र रोशनला हे माहीत नव्हतं की त्याची जी 19 वर्षांची मुलगी आहे हिचे देखील जावेदसोबत संबंध आहे. आता नीरूसोबत जावेदचे संबंध जरी बंद झाले होते तरी देखील जावेद तिकडे, सोनी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा तिला भेटायचा आणि तिकडे त्याला वाटायचे तिथे तिला घेऊन जायचा आणि त्यांचा हा कार्यक्रम सुरूच होता. मात्र हळूहळू एक दिवस रोशनला त्याच्या मुलीबद्दल देखील समजले आणि ते समजल्यानंतर मात्र रोशनला असे झाले की जीव देऊन टाकावे की काय. रोशन विचार करतो की कोणता तो दिवस होता ज्या दिवशी दारूच्या ठेक्यावरती हा जावेद मला भेटला होता आणि त्यानंतर त्याने माझा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता तो पुन्हा एकदा जावेदला भेटतो, त्याला पुन्हा मारहाण करतो आणि म्हणतो की माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे तू बघू नको. आणि अशा प्रकारे तो जावेदही शांत बसतो, कारण जावेदने देखील खूप मोठ्या चुका केलेल्या होत्या. तरी देखील रोशन यादवला वाटते की आता येथे राहण्यातच काही फायदा नाही आणि तो आपल्या परिवाराला सांगतो की आता आपण आपल्या मूळ ठिकाणी उत्तर प्रदेशला निघून जाऊ. जेव्हा सोनी आणि नीरू हे सर्व ऐकतात तेव्हा ते हादरून जातात, कारण त्यांनी कधीही जोधपूर सोडून उत्तर प्रदेशला जाण्याचं ठरवलं नव्हतं. मात्र आता रोशन यादव हे असं म्हणत होता. ही गोष्ट सोनीला आणि नीरूला अजिबात पटत नव्हती आणि रोशनने ठरवलेलं होतं की आपल्याला 4 दिवसांनी जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आता नीरूने सर्वप्रथम ही गोष्ट जावेदला कॉल करून कळवली. खरं तर सोनी, नीरू आणि जावेद यांचं कनेक्शन बनलेलं होतं. हे तिघेही एकत्र भेटत होते, एकत्र बोलत होते आणि यांचा एक प्लॅन बनतो आणि त्यानंतर हा जावेद रोशन यादवच्या घरी येतो. एवढे सर्व वाद वगैरे झाल्यानंतर देखील जावेद पुन्हा घरी आला हे बघून रोशन त्या ठिकाणी खूप चिडतो. त्याला खूप राग येतो. तो त्याच्यावरती मारायला धावून जातो. मात्र त्या दरम्यान हा जावेद त्याच्या पाया पडू लागतो. त्याला म्हणतो की मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला हे शहर सोडून जाण्याची गरज नाही. मीच हे शहर सोडून जाणार आहे. त्यामुळे मी तुमची माफी मागण्यासाठी आलो आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. शेवटचं मला फक्त माफ करा. आणि अशा प्रकारे ती नीरू म्हणते की जाऊ द्या, शेवटची हा माफी मागतोय तर याला माफ करून टाकू. आणि रोशन देखील त्या ठिकाणी माफ करतो. जावेदने एक दारूचा खंबा आणलेलाच असतो. त्यानंतर जावेद म्हणतो की आपण शेवटची बैठक करू, दोघेही दारू पिऊ, त्यानंतर जेवण वगैरे करू आणि मग मी या ठिकाणावरून कायमचा जाईल. आता हा नीच निर्लज्ज रोशनची देखील यामध्ये खूप मोठी चूक होती. एवढं सर्व घडून गेल्यानंतर हा जावेद सोबत त्या ठिकाणी दारू पिऊ लागतो. दारू पिऊन झाल्यानंतर
दोघे जेवण करतात. मात्र या जावेदने एक विषाची बाटली अगोदरच आणून ठेवलेली असते. त्याला खूप जास्त दारू पाजल्यानंतर त्याला जेव्हा शुद्ध राहिली नव्हती तेव्हा त्याच्या जेवणामध्ये ते विष मिक्स केले होते आणि त्यानंतर जेव्हा हा रोशन यादव दारूच्या नशेमध्ये पोटभर जेवण करतो आणि त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ओके होतो. त्यानंतर जावेद, नीरू आणि सोनी हे तिघेही मिळून रोशन यादवची विल्हेवाट लावण्याचं ठरवतात. त्याला उचलतात, रिक्षामध्ये बसवतात आणि हे रिक्षा हे शहराच्या एका आउटसाईडला कचऱ्याच्या नालीच्या दिशेने पुलाच्या दिशेने घेऊन जातात आणि एका नालीमध्ये रोशनचा मृतदेह फेकून देतात. मात्र मृतदेह फेकताना त्याच्या खिशामध्ये विषयाची बाटली देखील टाकून देतात आणि त्यानंतर सोनी, नीरू आणि जावेद हे रोशनच्या घरी येतात आणि त्यानंतर जावेद, नीरू आणि सोनी यांच्यामध्ये पुन्हा ते कार्यक्रम जसाच्या तसा सुरू होतो. रोशन यादवची हत्या होऊन 2 दिवस झाले होते. 2 दिवसानंतर नीरू पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये सांगते की माझे जे पती आहे रोशन यादव यांचा आणि माझा वाद झाला होता. ते खूप दारू पित होते आणि त्या दिवसांपासून ते गायब आहे. पोलीस देखील कंप्लेंट दाखल करून घेतात. त्यानंतर सर्च ऑपरेशन होते आणि त्या नालीजवळ एक मृतदेह त्यांना सापडतो. त्याची ओळख पटवण्यात येते तर मृतदेह हा रोशन यादवचाच असतो. नीरू रडण्याचं नाटक करते, सोनी रडण्याचं नाटक करते आणि अशा प्रकारे हे प्रकरण तिथेच दडपल्या जाते. मात्र ही घटना घडून लगभग 1 महिना, 2 महिना, 3 महिने झाले होते आणि या 3 महिन्याच्या दरम्यान जावेद आणि रोशनची पत्नी आणि रोशनची मुलगी या तिघांमध्ये जे काही पहिल्यापासून सुरू होतं ते आता देखील रोशन गेल्यानंतर देखील सुरू होतं. मात्र या घटनेच्या 3 महिन्यानंतर रोशनचा जो 4 वर्षांचा मुलगा होता हा बाहेर खेळण्यासाठी गेलेला होता आणि खेळता खेळता तो त्याच्या मित्रांना एक कहाणी सांगत होता आणि ती कहाणी हीच होती की कसं जावेद अंकल आमच्या घरी येतात, ते आईसोबत आणि त्याच्या बहिणीसोबत काय करतात, काय काय होतं हे सर्व सांगू लागतो आणि हीच गोष्ट त्या मुलांची आई ऐकते. ती तिच्या पतीला सांगते आणि तिचा पती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही घटना पोलिसांच्या कानावरती टाकतो. पोलिसांना देखील आता संशय येऊ लागतो आणि त्यानंतर पोलीस सुरुवातीला जावेद नंतर नीरू दोघांना उचलतात आणि दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी सुरू होते. दोघांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवते आणि त्यावरून पोलिसांच्या लक्षात येतं नक्की यांनीच रोशनची हत्या केलेली आहे. आता पोलीस जेव्हा 3rd डिग्री देतात तेव्हा मात्र दोघेही तुटून जातात आणि संपूर्ण कहाणी जशीच्या तशी मी तुम्हाला सांगितली तशी कहाणी पोलिसांना सांगतात आणि पोलिसांना जेव्हा कळतं की या प्रकरणामध्ये रोशन यादवची जी 19 वर्षांची मुलगी आहे ती देखील सामील आहे तर पोलीस सोनीला देखील उचलतात आणि अशा प्रकारे वासनेच्या आगीमध्ये अडकलेले हे तिघेही जण आता पोलिसांच्या ताब्यात आहे, जेलमध्ये आहे. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. मात्र या घटनेला मी कहाणीचं रूप दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.